दिल चला हूँ सर, दिल चला हूँ, कुछ कहने दीजिए। आज के बाद शायद यहाँ नहीं आ पाऊंगा। कहाँ से 1.5 लाख रुपया रोज लाऊं? संसदेत काल खासदार अब्दुल रशीद हे असं तळमळीनं बोलत होते। बारामुल्ला मतदारसंघातून ते अपक्ष निवडून आलेत। हे माझं अखेरचं बोलणं आहे, कारण माझ्याकडे इतका पैसा नाहीये ज्यामुळे मी संसदेत येऊ शकेन, असं चर्चेवेळी राशीद यांनी का म्हटलं? संसदेत बोलण्यासाठी त्यांना पैसे द्यावे लागतात का, असं तुमच्या मनात आलं असेल, पण ते चुकीचं आहे। खासदार रशीद यांना संसदेत यायचं असेल तर लाखो रुपये पैसे खर्च करावे लागतात। याचं कारण काय आहे, पाहूया या व्हिडिओतून सविस्तर। नमस्कार, मी स्वाती पाटील, lokmat.com वर आपलं स्वागत आहे। लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली। यावेळी जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले खासदार अब्दुल राशीद यांनीही चर्चेत सहभाग घेतला। यावेळी बोलताना त्यांनी आता यापुढे मी इथे येऊ शकत नाही, कारण माझ्याकडे खर्चायला पैसे नाहीत, असं ते का म्हणाले? कारण खासदार राशीद सध्या तिहार जेलमध्ये बंद आहेत। त्यांना संसदेत आणण्यासाठी आणि परत घेऊन जाण्यासाठी खूप संरक्षण द्यावं लागतं। Submission, please don't stop me for 10 to 12 minutes. For God's sake, I am from Kashmir. I am coming from Tihar jail. I know. Thank you, sir. Please give me time. तो मैं दिल जला हूँ सर, दिल जला हूँ, कुछ कहने दीजिए। आज के बाद शायद यहाँ नहीं आ पाऊंगा। कहाँ से 1.5 लाख रुपया रोज लाऊं? गेल्या काही दिवसात त्यांच्यावर 17 लाख रुपयांचा दंड आकारला गेलाय। हा दंड त्यांच्यावर केवळ संसदेत ने-आण करण्यासाठी लावण्यात आलाय। खासदार राशीद यांना संसदेत आणण्यासाठी एका वेळी 1.5 लाखांहून अधिक खर्च होतो। कोर्टाच्या सुनावणीत हा खर्च खासदारांना उचलावा लागेल असे सांगण्यात आलंय। त्यामुळे संसदेत भाषण करताना राशीद यांनी माझ्याकडे इतका पैसा नाहीये की मी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी इतकी मोठी रक्कम भरू शकेन। आता मी संसदेत येऊ शकत नाही। आज 1.5 लाख रुपये खर्च करून इथं आलोय, त्यामुळे मला बोलू द्या, असं खासदार राशीद यांनी विनंती करत लोकसभेत म्हटलं। बारामुल्ला मतदारसंघाचे खासदार इंजिनियर राशीद अनेक वर्षांपासून जेलमध्ये आहेत। त्यांनी लोकसभा निवडणूकही जेलमधून लढवली होती। टेरर फंडिंगच्या आरोपाखाली NIAनं त्यांना अटक केली आहे। संसदेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी राशीद यांना जामीन मागितला होता। पॅरोल कस्टडी अंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेत त्यांना संसदेत सोडलं जातं। यावेळी त्यांच्यासोबत अनेक पोलीस हजर असतात। इंजिनियर राशीद यांना कोर्टाकडून 24 जुलै ते 4 ऑगस्ट पर्यंत पॅरोल मिळालाय। मात्र कोर्टानं त्यासाठी काही अटी ठेवल्यात। राशीद यांना त्यांच्या प्रवासासाठी आणि सुरक्षेसाठी होणारा खर्च स्वतः भागवावा लागेल, असं कोर्टानं म्हटलंय। म्हणजेच राशीद जर एका दिवसासाठी संसदेत गेले तर त्यासाठी 1.5 लाखांच्या आसपास त्यांना खर्च करावा लागेल। त्यामुळेच ऑपरेशन सिंदूरवर चर्चेवेळी त्यांनी हे विधान केलं। हा झाला संसदेत येण्यासाठीचा खर्च, पण तुरुंगात असणाऱ्या खासदारांना आणखी कोणते खर्च करावे लागतात त्यावरही एक नजर टाकूया। एखादा खासदार जर तुरुंगात असेल तर तो खासदार अधिकृतपणे संसद सदस्य असतो। जोपर्यंत हे संसदेचं सदस्यत्व कायम असतं तोवर त्यांना त्यांचा पगार आणि मतदारसंघ भत्ता आणि कार्यालयीन खर्च भत्ता यासारखे काही भत्ते मिळत राहू शकतात। खासदारांना काही विशेष अधिकार आणि सुविधाही मिळत असल्या तरी हे त्यांना गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अटक आणि अटकेपासून संरक्षण देत नाही। त्यामुळे जर खासदाराला कोठडीत असताना संसदीय सत्रांना, अधिवेशनांना उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली, जसं की अपक्ष खासदार अब्दुल राशीद यांच्या बाबतीत दिसून आलंय, तर त्यांना संसदेत नेण्यासाठीचा प्रवास खर्च आणि इतर व्यवस्था करावी लागू शकते। दरम्यान संसदेत बोलताना अध्यक्षांनी रशीद यांना थांबवलं। त्यावेळी त्यांनी होणाऱ्या खर्चाचा उल्लेख केला, पण आपल्या छोट्याशा भाषणातही रशीद यांनी काश्मीरी लोकांच्या व्यथा मांडल्या। सोबतच पहलगाम हल्ल्यावरूनही खडे बोल सुनावले। ते म्हणाले, आम्ही काश्मीरींपेक्षा जास्त पहलगाम हल्ल्यात मारल्या गेलेल्या पर्यटकांच्या कुटुंबाचं दुःख जाणतो, कारण आम्ही 1989 पासून हजारो लोक गमावलेत। काश्मीरमध्ये जितकं नुकसान झालंय ते आमच्यापेक्षा जास्त कुणाला समजणार नाही। आम्ही मृतदेह उचलताना पाहिलेत। पहलगाम मध्ये झालेला दहशतवादी हल्ला माणुसकीचा खून आहे, असंही राशीद यांनी यावेळी म्हटलं। फूल शाखों पे खिलने लगे, तुम कहो जाम रिन्नू को मिलने लगे, तुम कहो चाक सीनों के सिलने लगे, तुम कहो इस खुले झूठ को, जहन की लूट को मैं नहीं मानता। तुमने सदियों लूटा हमारा सुकून, अब न चलेगा हम पे तुम्हारा फसून। चारागर दर्दमंदों के बनते हो क्यों, तुम नहीं चारागर, कोई माने मगर मैं नहीं मानता। ऑनरेबल चेयर सर, मेरे प्रॉफिट का फरमान है कि जिसने एक बेगुनाह शहरी को कत्ल किया उसने सारी ह्यूमैनिटी को कत्ल किया। लिहाजा पहलगाम में जो भी हुआ वो पूरी इंसानियत का कत्ल था। जब कंडेमनेशन की बात आए, हम कश्मीरियों से ज्यादा
कौन पहलगाम की उन फैमिलियों का दर्द समझ सकता है, क्योंकि हम लोगों ने 80,000 लोग 1989 से आज तक खो दिए हैं। कश्मीर ने जितनी तबाही देखी है, हमने कब्रिस्तान देखे हैं, लाशें उठाते उठाते हम थक गए हैं। मैं